ते बोलतात ना की प्रत्येक माणसाचे दोन आयुष्य असतात, एक जे तो जगतो आणि दुसरं जे तो जगायचं फक्त स्वप्न पाहत असतो. फक्त फरक एवढाच असतो की काही लोक योग्य वेळेची वाट बघत असतात आणि काही लोक वेळ योग्य बनवतात. भीती सगळ्यांनाच वाटते, पण भीतीपेक्षा मोठे स्वप्न असतील तर पाऊल आपोआप पुढे पडतो. कदाचित म्हणूनच आयुष्यातल्या सर्वात सुंदर आठवणी कम्फर्ट झोनमध्ये नाही तर त्याच्या बाहेर तयार होतात. मित्रांनो, स्पीटी राईडच्या आजच्या या भागात तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत खाप संगम, थरारप खाप लूप्स, सुंदर का विलेज, नाको विलेज आणि पुढे सुरू होणारी अप्रतिम स्पीती व्हॅली. चला मग मित्रांनो, सुरू करूया आजचा प्रवास. मित्रांनो, स्पीटी राईडमध्ये हा पाऊस काय आमची साथ सोडणार नाही असं वाटतंय. पूर्ण म्हणजे कंटेंट बनवायसाठी फुल त्रास देणार आहे हा पाऊस. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. होप एव्हरीवन इज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. आजची जर्नी असणार आहे माझी काजापर्यंतची. तर काजा जाण्याआधी मी नाको विलेज आणि टाबो विलेज हे दोन विलेज एक्सप्लोर करणार. त्याच्यात दोन मॉनेस्ट्रीज आणि दोन मस्त मूललँड वगैरे तुम्हाला हळूहळू चालता चालता एक्सप्लोर करून सांगतो काय काय भेटणार आहे. सकाळी 6 वाजता उठलो, रात्री 10 वाजल्यापासून हा पाऊस चालू आहे आणि काय थांबत नाही. मॉर्निंग मला अर्ली निघायचं होतं ॲज युजल, पण हा पाऊस काय मला जायला देत नाहीये. तरी मी आता 9:30 पर्यंत थांबलो. पाऊस काय थांबत नाहीये. विचार केलेला की आज इकडे स्टे करूया, पण नको, पावसात थोडंसं जाऊया पुढे. जास्त जोरात पाऊस नाहीये, मे बी पुढे पाऊस नसेल तर मग चला नाश्ता करूया आणि पुढे निघूया. चला, मॉर्निंगमध्ये पराठा आलेला आहे, पराठा खातो. समोर बाईक उभी आहे मस्त. पाऊस कंटिन्यू पडतोय. नाश्ता करूया आणि निघूया. मग आता पाऊस पडून दे. माझे विंटर क्लोज पण ओले झालेले आहेत. समहाव कोणीतरी चैन उघडले माझी. या मागे क्लोज ठेवलेले, पण ती बॅग कोणी जर उघडली तर पाणी सगळं आतमध्ये गेलं आणि विंटर क्लोज माझे पूर्ण ओले झालेत. तर आता विंटर क्लोज नाही करू शकत. पाऊस पडतो तर बेअर हँड्सनी चालावं लागेल, कारण की लेदर ग्लोव्ज तर घालू नाही शकत. ठीक आहे, इट्स ओके. हळूहळू पुढे जाऊया. मोस्ट प्रॉबेबली पाऊस थांबेल तेव्हा ग्लोव्ज घालूया. चला मित्रांनो, झालं सगळं. गाडी स्टँडवरून काढायला पण जरा हे वाटते. वा, व्हॉट अ व्ह्यू. हा ब्रिज पण मस्त आहे. मी आता ग्लोव्ज घातले कारण की ओले ग्लोव्ज पण चालतील. थंड आहे खूप, हात फ्रीज होत आहेत. गाडी चालवत जमत नाही आहे. गाडी आता चेन लूप करून झाली, पण चला मग आता निघूया, कारण की आता हे ग्लोव्ज खूप टाईट झाले आहेत आता ओलावामुळे. तर ऑप्शन नाही आहे. आई गो, चलो. जास्त पाऊस नाही आहे, रिमझिम पाऊस आहे. तर पण ही रेन पॅन्ट मला पॅन्ट ओली करते. तर आता कंटिन्यूस जाऊया पुढे, कारण की पाऊस कधी पडेल कधी नाही. नजारे पण मस्त आहेत. हळूहळू जाऊया, तरी पण बघू किती जाऊ शकतो पुढे. सुंदर व्ह्यू, सुंदर. पाऊस पण पडतोय, थंडी आहे, भीती वाटते, पण व्ह्यू एकदम भारी आहे. हवेवर तुम्हाला 2-3 गोष्ट दाखवायची होती. दगडी अशी पडतात कुटीमध्ये, अशी फुल डेंजरस आहे. मध्ये आता मी तुम्हाला दाखवतो दगडी कशी पडतात वरतून, म्हणजे ऑलरेडी पडलेली आहेत काही. मित्रांनो, ही व्हॅली किती डेंजरस. आता हे पडवते, बापरे, असं पूर्ण सरळ आहे. वरतून एक दगड पडतोय बघ, छोटे दगड पण पडलं की झालं, तुटतील. लँडस्लाईड झालेली वाटते मला. हे बघा, बाप रे, क्या करे, क्या कुछ समझ नहीं आ रहा है. ठीक है, पर अभी कुछ कर नहीं सकते उसमें. मुक्कम हाथ में लिया है तो ये देखो, आई स्वेयर. बघा असं रॉक फॉर्मेशन कसं आहे, म्हणजे कुठून कसंही कुठेही दगड पडू शकतो. अशी वरती अशी दगडी अशी वरती पडली आहे. जरा पाऊस जोरात पडला, डायरेक्ट खाली येतात दगडी. बघितलं ना किती दगडी होती. अशी खूप अशी ठिकाणं आहेत जिकडे दगडी अशी खाली पडलेली दिसत आहेत, छोटी छोटी इकडे पण. आता मला जरा थोडीशी भीती वाटत चालली आहे. आतापर्यंत मी बिंदास्त होतो मित्रांनो, की पीटीव्ही अकेला कर लूंगा, पण आता जरा भीती वाटते. एकटा राईड करणं बाकी सिटीज आणि बाकीच्या एक स्टेट पण दुसऱ्या स्टेट पण ठीक आहे. हवेवर जर तुम्ही एक्सपिरियन्स रायडर असाल, एकदम
फुल्ली एक्सपिरियन्स रायडर. मला माहित नाही मी स्वतःला एक्सपिरियन्स रायडर म्हणेन की नाही, पण मी एवढ्या वर्षापासून गाडी चालवतोय म्हणून माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. म्हणजे मी बिंदास कुठेही चालू शकतो गाडी कशी. आणि रायडिंग मी मागच्या 6 वर्षापासून करतोय रायडिंग. तर आय थिंक 2 व्हीलर्स मी क्रॉस केलेला आहे. अजून आता अर्ध्या तासामध्ये 23 किलोमीटर्स मोर तिकडे मग खाप संगमला पोहोचूया. चला. रिअल स्पीडी आता चालू होते. सुंदर रॉक फॉर्मेशन असते तिकडे. डोंगरांचं स्ट्रक्चरच पूर्ण वेगळं आहे. तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी सरळ सगळं डोंगर आहे. सगळं एकदम पूर्ण फ्लॅट डोंगर आहेत पूर्ण असे दोन्ही साईडला. आणि पूर्ण अशी व्हॅली आहे मधून. खाली जी रिव्हर चालली ती सल्तेश नदी आहे. आणि पुढे जाऊन ती आता स्पिटी रिव्हरला भेटणार आहे. तिकडेच तो आपल्याला पॉईंट असतात, तो म्हणजे खाप संगम. मित्रांनो, हा आहे खाप संगम. ही आहे सल्तेश नदी आणि ती आपली स्पिटी नदी तिकडून येते आहे. ठीक आहे, थोडीशी गर्दी आहे आणि पाऊस पण पडतोय. चला मित्रांनो, सो दिस इज द खाप ब्रिज. आणि हा पूर्ण ब्रिजमधून ही आहे खाप संगमची नदी. 2 नद्यांचे भेटते जे आपण बघितलं जस्ट. ड्रोन शॉट वगैरे भारी. आणि हा इकडचा व्ह्यू पण सुंदर आहे. पण आता मी ड्रोन शॉटमध्ये तारेबरोबर रिस्क घेणार नाही आहे. आणि भरपूर गर्दी आहे तर बघायला गेलं तर आपण निघूया. चला मग पुढे जाऊया सुंदर व्ह्यूची मजा घेता घेता. चला. वाव यार, स्पिटी व्हॅली, हिअर आय कम. एक नंबर आहे व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. ह्याला म्हणतात व्ह्यू भाई लोक. काय व्हॅली आहे, काय नदी आहे बाबा. ही आहे मित्रांनो स्पिटी नदी. ही स्पिटी नदी आता कुठून येते ते मला बघावं लागेल, विचारावं लागेल. स्पिटी नदीचा रंग खूप छान आहे. सल्तेश नदी पूर्ण थोडीशी गडूळ होती, पण स्पिटी नदी आपली मस्त आहे. चला मग आता मित्रांनो, आता आपल्या पुढचा डेस्टिनेशनला आहे. हा जो घाट रस्ता आहे, ठीक आहे, हा पूर्ण एवढा वळण एवढा जॉईन इकडे तुम्हाला दिसत असेल मॅपमध्ये की किती असं वळण रस्ता आहे. तर या रस्त्याला म्हणतात खाप निडल शेप रोड्स. एक गोष्ट बोलायची होती. काप निडल रोड जो आहे, निडल शेप रोड, जेवढा डेंजरस आहे, जेवढा वळवण एकदम शार्प टर्न आहेत, पण गाडी चालवायला पण तेवढीच मजा येते. सॉलिड आहे, मस्त आहे भाई. चलो आपण अभी नेक्स्ट डेस्टिनेशन पोहोचतोय. फटाफट वाजले आता 12 वाजायला आलेत. कारण की फुल टाइमपास केला आता आपण. 2 चांगल्या गोष्टी आपण कव्हर केल्या आहेत. एक नंबर आहे सगळं, एक नंबर आहे स्पिटी व्हॅली भाय, एक नंबर मजा आली. दिस इज स्पिटी टू यू गाईज. आपण सगळेच आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणतो, पण अनेकदा आपल्याला थांबवतात परिस्थिती नाही तर आपल्या स्वतःच्या शंका. पहिलं पाऊल टाकण्याची हिंमत झाली की रस्ते आपोआप सापडतात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून घराबाहेर पडता, तेव्हा जग तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त सुंदर निघतं. असं तर मला मागून व्हिडिओ काढला असता रुपयाने. एवढ्या वरती पण इकडे झाडे आहेत तिकडे या ह्याच्यामध्ये. हा आहे का विलेज का. सो वेलकम टू का विलेज सिंगम. म्हणजे एवढ्या ओसाड जगामध्ये पूर्ण फक्त ओसाड डोंगर आहे, पण इकडेच फक्त दिसतंय मला. बघा हे का विलेज आहे. याच पोर्शन मध्ये फक्त मला दिसतंय की झाड आहे तिकडे प्रॉपर, बाकी अजून कुठेच नाही. चला, पाऊस आता थांबला आहे मित्रांनो. हे होतं का विलेज. आता पुढे निघूया नाकोसाठी. चला, पाऊस गेलाय तर हा आपले साधी ग्लोव्ज घालूया, कारण की याच्यामध्ये बटन क्लिक होत नाही. मस्त वाटतं बघा ना.
रस्ते प्रॉपर आहेत. मला रोड असा खूप ठिकाणी याचा एक किलोमीटरचा पॅच असेल किंवा 100 मीटरचा पॅच असेल, थोडे थोडे पॅचेस असले, जास्त नव्हते खराब. हवेवर रोड सगळे सुसाट येतो, म्हणून मोस्टली तुम्ही बघाल तर 4 व्हीलर जास्त येतात तिकडे. आणि अशा प्रकारे थोड्या वेळातच मी पोचलो नाको विलेजमध्ये. मित्रांनो, हे आहे नाको लेक. खूप मोठं लेक आहे. तुम्ही ड्रोन शॉटमध्ये बघितलं असेल तुम्ही नाको लेकमध्ये. तिकडे मॉनेस्ट्री होती. मॉनेस्ट्री खूप म्हणजे माहीत नाही किती वर्षापूर्वीची आहे. हे नाको लेक हे एकच इकडचं म्हणजे मेन डेस्टिनेशन आहे जे साईट सीइंग करू शकतो. तर ते आपण केलं आता नाको लेकमध्ये. ठीक आहे, अजून काय नाही, एवढंच आहे नाको लेकमध्ये. जसं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली, नाको लेकमध्ये जी घरं आहेत ती सगळी मातीची बनलेली आहे. कारण की इकडे हिवाळ्यामध्ये पूर्ण मायनसमध्ये टेम्परेचर जातं, त्यामुळे इन्सुलेशन प्रॉपर होण्यासाठी ते लोक प्रॉपर मातीची घरं बांधतात. त्यामुळे प्रॉपर हीट रेजिस्टन्स तिकडे आतमध्ये राहतं. ठीक आहे, हीच इकडची एक स्पेशालिटी आहे नाको लेक आणि नाको विलेज. चला पुढे बघूया. देखकर आना पानी है. थँक्यू. देखेंगे आते वक्त शॉप देखेंगे. आंटी को पानी में पानी देंगे. इकडे पाणी मागितलं आंटीकडे, आंटीने मस्त पाणी दिलंय छान. भाई काय सुंदर व्ह्यू आहे. तर काकीने पाणी दिलं ना, एवढं बरं वाटलं ना मला. थंड थंड पाणी होतं घरातलं त्यांच्या. वाव यार, गोड पाणी मस्त यार. काय सिरियसली बरं वाटलं मला. पूर्ण एक ग्लास भरून पाणी पिलं मी, तेव्हा मी एकदम जरा रिफ्रेश झालो. चला मग मित्रांनो, सुंदर व्ह्यू आणि सुंदर विलेज नाको विलेजमधून आपण निघालेलो आहोत. आता पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया. चला ऑन द वे तुम्हाला दाखवतो. पाणी घेऊया पहिले, पाण्याची बॉटल. आंटी पाणी का बॉटलच्या एक कितना दो आंटी? आंटी 20 आहे दीदी? 20 आहे? 25. चला मग आता ही डेंजरस स्पीड राईड अजूनही चालू आहे. हे बघा कसे दगडी आहेत, कुठेही दगड एक पडू शकतो बाबा. दगडी बिंदास अशी ठेवली आहेत बघा. लेफ्ट साईडला समोर असं पूर्ण ग्लेशियर आहे. कॅमेरा तुम्हाला कॅप्चर करणार नाही, पण मला दिसतंय प्रॉपर. मित्रांनो, बर्फीले पहाड की स्वागत हो गई है. वाह वाह वाह, क्या बात है. चलो. हो भाई, फुल डेंजर रोड आहे, फुल डेंजर रोड आहे. होय, दगडी अशी पडली बघा. नाको होतं 10,000 फीटच्या समुद्रसपाटीपासून उंचीवर. ठीक आहे, आता आपण टापोरच्या दिशेने चाललो आहे आणि त्याच्यानंतर काजामध्ये लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करूया. कारण की आपल्याला तिकडे रूम शोधायचा आहे आणि काजामध्ये मग आपल्याला परत यायचं आहे हेकिममध्ये हे सगळं करून. म्हणून जरा कपडे बिपडे घालून जरा नॉर्मल फिरवा. अदरवाईज काय नाही, सुंदर माउंटनचे व्ह्यूची मजा घ्या तुम्ही नको मित्रांनो. स्पिटी व्हॅली भरपूर सुंदर आहे ॲज युज्युअल. आपलं लडाख आणि स्पिटी एक नंबर. मित्रांनो, प्रेझेंटिंग टू यू द मूनलाईट ऑफ इंडिया. चला फटाफट तुम्हाला दाखवतो आता. चला, बंद केला आहे रोड. मग मित्रांनो, आहे मूनलाईट ऑफ इंडिया, एवढंच आहे. याच्या पुढे अजून व्यतिरिक्त काय नाही. चलो मित्रांनो, बडे आपको मूनलाईट इंडिया देखने आना है ना. ये लो चरबी अभी. पुढे तर अजून खराब असेल रस्ता. चला चढा आता फटाफट. माय गॉड. चला, प्युअर ऑफ रायडिंग पण झालेली आहे आणि रस्ता जेवढा स्टीफ आहे तेवढा डेंजरस आहे. खाली पूर्ण व्हॅली आहे. चलो ऑलमोस्ट पोचलो. मित्रांनो, जर तुम्ही एकदम माझ्यासारखे स्किल ड्रायव्हर आहात तरच या, अदरवाईज हा वाला पॉईंट मिस करा तुम्ही, स्किप करा तुम्ही.
मित्रांनो, मस्त झालेलं आहे बोलणं वगैरे छानपैकी. आता व्हिडिओ शूटिंग प्रॉपर काढलेली आहे. एक दोन जणांनी मला मस्त व्हिडिओ शूटिंग काढलेली. क्या मजा आ गया बाबा. मित्रांनो, स्पिटीवाडीमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रॉपर स्पिटीवाडीमध्ये. ओ गॉड, चुम्मेश्वर. वाजले 3:30 आणि काजा इकडून अजून 2.5 तास आहे. तर टाबो विलेजमध्ये अजून जेवणाची सोय काय आहे तर बघूया आणि नंतर काजामध्ये जाऊन आपण हॉटेल रूम शोधूया. जरा इकडे मला थांबायचं मन खूप करतंय, पण आता वेळ संपला आहे माझा. जेवढा वेळ हे व्हॅली पण स्टिफ आहे. इकडे रस्ता खूप छोटा आहे. 2 गाड्यांचा ऑलमोस्ट 2 गाड्यांचा रस्ता आहे. मी तिसरी गाडी थांबवू शकत नाही त्याच्यामुळे. चला मित्रांनो, टाबो विलेज इकडून 13 मिनिटावरच आहे आणि ते एक समोर एक दिसते मॉनेस्ट्री, त्यांची मूर्ती. तर ती एकदा फक्त व्हिजिट करून पुढे जाऊया. वरती अजून ग्लेशियर म्हणजे अजून आहेत, बर्फ अजून दिसतोय छान छान. चला जाऊया फटाफट. मित्रांनो, अशा प्रकारे मी टाबो विलेजमध्ये आलेलो आहे. आता काहीतरी टाबो विलेजमध्ये काहीतरी खायचं बघूया आणि ट्राय करतो मी. टाबोमध्ये जर पेट्रोल असेल तर फुलच आहे ऑलमोस्ट. तेवढं असेल तेवढं भरून घ्यायला. रेस नको घ्यायला भाई. रेस 250-300 वरती असणार पण नको. मित्रांनो, हे बघा, हे आहे निडल फॉर्मेशन माउंटन्स. याचं पुन्हा असे हे आलेत ना प्रॉपर टोक वगैरे सारखं, असं टोकासारखं. पुन्हा याला म्हणतात निडल फॉर्मेशन माउंटन्स. टाबोपासूनचा काजापर्यंतचा रस्ता थोडा खराब दिसतोय मला. पूर्ण कच्चा रोडच आहे. तर हे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती. आता माझी ॲडव्हेंचर बाईक आहे म्हणून मी स्मूथली चाललोय प्रॉपर. हवेवर 4 व्हीलर वगैरे हे त्यांना जरा त्रासदायक रोड असताना आहे हा. तशी अपडेट द्यायची आहे की टाबोमध्ये टेम्परेचर होतं 23 डिग्री. आता हळूहळू काजाच्या जवळ जसं चाललो आहे तसं टेम्परेचर कमी होत चाललंय. आता 16 दिसते आणि मला जरा थंडावा भरपूर जाणवतोय. थंड हवा आहे पूर्ण. ॲडव्हेंचर बाईक एवढी भारी चालते ना, बट ते खड्डे एवढे प्रॉपर ॲब्झॉर्ब करते ना ॲडव्हेंचर बाईक. ऑफ रोडसाठीच प्रॉपर बनली आहे सर खरंच. दिवसभर डोळ्यात साठवलेले हे अप्रतिम पर्वत, खोल दर्या आणि स्पितीचे अविस्मरणीय नजारे प्रत्येक किलोमीटर या प्रवासाला आणखी खास बनत होते. आणि अखेर अनेक सुंदर आठवणी सोबत घेत मी पोचलो आहे स्पितीचे हृदय समजलं जाणारं काजामध्ये. काही ठिकाणं आपण फक्त गाठत नाही, ती कायमची आपल्या मनात घर करून जातात. मित्रांनो, फायनली 7, 8 किंवा 10 कमीत कमी 7 होमस्टे तरी मी बघितले. आणि हॉटेल्स रूममध्ये विचारलं सगळं 7 ते 8 हॉटेल्समध्ये. मोस्टली बोलले की हॉटेल्स फुल आहेत, कारण की इकडे काजामध्ये मोस्टली ॲडव्हान्समध्ये बुकिंग होते. मी महिनाभरच पहिला ॲडव्हान्समध्ये बुकिंग करतात. ठीक आहे, पण होमस्टे खूप छान आहे. मी आता इकडे होमस्टेमध्ये थांबलो आहे. ठीक आहे, रूम दाखवतो मी. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे. काजा बिंग पीक सीझनमध्ये तर एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्हाला एकदा रूमची एकदा टूर दाखवतो. असा रूम आहे आणि बेसिक टॉयलेट आहे. तर मला बिंग अ पीक सीझन इकडे रेंट भेटला आहे 2,500 मध्ये मला रूम रेंट भेटला आहे. ठीक आहे, छान आहे. पण व्ह्यू इकडून बाहेर आल्यावर तर पूर्ण प्रॉपर माउंटन व्ह्यू आहे छान. आजचा दिवस खूप छान होता. बघायला गेलं तर खूप काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या आपण. खूप काही प्लेसेस आपण एक्सप्लोअर केल्या आहेत. आणि आज इकडे स्टे करूया, की जास्त दगड नको करायला. आणि उद्या सकाळी लवकर निघून काजाच्या जे मेन की डेस्टिनेशन्स आहेत त्याला आपण कवर करूया. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एवढा होऊ शकेल तेवढा शेअर करा प्लीज. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.